आज विदर्भ वगळता महाराष्ट्रातील शाळा या सुरू करण्यात आल्या आहेत। मात्र गोंदिया जिल्ह्यात प्राथमिक शिक्षकांनी आपल्या विविध मागण्यांसाठी एक दिवसीय धरणे आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केले। यामध्ये प्राथमिक शिक्षकांच्या विविध मागण्या आणि संच मान्यता GR रद्द करावा, शिक्षकांची गणवेश संहिता रद्द करावी, साक्षरता अभियानाचे काम शिक्षकांकडे देऊ नये, तसेच अशैक्षणिक कामे शिक्षकांकडे देऊ नये अशा विविध मागण्यांसाठी एक दिवसीय धरणे आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गोंदिया जिल्हा प्राथमिक शिक्षण समितीद्वारा करण्यात आले। अन्यथा यापुढे तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला। शिक्षक समितीचा बंद करा, बंद करा, बंद करा। हो, काही मागण्या आहेत आमच्या। महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीतर्फे संच मान्यता शासनाने जो निर्णय घेतलेला आहे तो निर्णय अतिशय जुलमी आणि व्यवस्थित नाही आहे। कारण की संच मान्यतेनुसार शिक्षक अतिरिक्त ठरणार आहेत आणि जे अतिरिक्त शिक्षक झाले तर ते अतिरिक्त शिक्षकांना जिल्हा परिषद किंवा शासनाने कुठेही पाठवतील, दुर्गम भागात पाठवतील, कुठे जिल्हा सोडून पाठवतील तर त्यांच्या पूर्ण विस्कळीत होऊन जाईल त्यांचं जीवन आणि त्यामुळे अतिरिक्त शिक्षक हे ठरत आहे। त्याच्यामुळे हा संच मान्यतेचा निर्णय मागे घ्यावा। त्याचप्रमाणे ड्रेस कोड इथे सांगितलेला आहे, विद्यार्थ्यांना ड्रेस कोड सांगितला हा खूप चांगला आहे, परंतु शिक्षकांना ड्रेस कोड मग ते शिक्षकांना शासनाने धुलाई भत्ता देखील द्यायला पाहिजे। त्याचप्रमाणे नवसाक्षरता अभियानाचं सर्वे शिक्षकांनी केलेलं आहे। शिक्षकांना अशैक्षणिक कामे खूप लादून देतात आणि त्या नवसाक्षरता शैक्षणिक सर्वेमध्ये शिक्षकांना सर्वे करा, त्यानंतर शिक्षकांनीच त्यांचे पूर्ण पेपर घ्या, त्यांची लिंक भरा आणि त्यांना पूर्ण साक्षर करा। हे पूर्ण धोरण त्यांचं चुकीचं आहे शासनाचं, कारण त्यामुळे सर्वसामान्याचे गोरगरीब आणि बहुजनांचे विद्यार्थी मुले हे शिक्षणापासून वंचित राहतात आणि ऑनलाईन कामे पण खूप वाढवलेली आहेत। त्यामुळे शिक्षकांना मुख्याध्यापकांना मानसिक त्रास होतो। त्याचप्रमाणे समूह शाळा योजना ज्या घाट यांनी शासनाने ठरवलेला आहे त्यासुद्धा बंद करण्याच्या मार्गावर, त्यामुळे जिल्हा परिषद शाळा बंद होतील आणि शिक्षक कुठे जातील हा पूर्ण प्रश्नच उभा राहिलेला आहे। माझं नाव वंदना दाजीराम धोडे। आजचं हे शिक्षक समितीचं राज्यव्यापी आंदोलन आहे आणि आपल्या शिक्षक समितीच्या काही मागण्या आहेत। जसं आहे की समूह शाळा योजना बंद करा, दत्तक शाळा योजना बंद करा। जर दत्तक शाळा योजना सुरू राहिली तर सगळीकडे म्हणजे अंधाधुंद कारभार सुरू होईल आणि गोरगरीब जे बहुजनांची मुलं आहेत ते शिक्षणापासून वंचित असणार। तसंच अशैक्षणिक कामाचा बोजा शिक्षकांवर एवढा वाढत आहे की त्याच्यामुळे विद्यार्थ्यांना शिकवायला त्यांना वेळ नाही मिळत आणि विद्यार्थ्यांचा शैक्षणिक नुकसान खूप होत आहे। विद्यार्थ्यांना शिकवू द्या आणि आम्हाला शिक्षकांनासुद्धा शिकवू द्या असे हे आमचे शिक्षण समितीचे धोरण आहे। त्याचप्रमाणे आजचा जो संच मान्यतेचा 15 मार्चचा जो निर्णय आहे त्याच्यामध्ये एकदम जाचाकाठी शासनाने नेमून दिलेले आहेत आणि याच्यामुळे अर्थातच जिल्हा परिषदच्या शाळेतील शिक्षकांची संख्या कमी होणार आहे आणि याच्यामुळे आपले जे बहुजन वर्गातील आणि गोरगरीब वर्गातील विद्यार्थी आहेत ते शिक्षणापासून वंचित राहणार आहेत। कारण एका शिक्षकाला 2-2, 3-3 वर्गाला शिकवावं लागणार आहे। मग एक शिक्षक 2-2, 3-3 वर्गाला कसं काय शिकवणार? याच्यामुळे विद्यार्थ्यांचा शैक्षणिक नुकसान होणार आहे आणि ह्या सर्व जाचाकाठी शासनाने बंद करून हे सगळे निर्णय मागे घ्यावेत अशी शिक्षक समितीची भूमिका राहणार आहे आणि नेहमीच राहील। राज्य प्राथमिक शिक्षक समितीचा मी संदीप तिडके, जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती गोंदिया। आज 15 जून रोजी संपूर्ण महाराष्ट्र राज्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीतर्फे एक दिवसीय धरणे आंदोलनाचे आयोजन करण्यात आलेलं आहे। या आंदोलनामागची एक प्रमुख मागणी आमची ही आहे की महाराष्ट्र शासनाने 15 मार्च 2024 रोजी एक काळा शासन निर्णय काढला आहे की संच मान्यतेचा तो एक शासन निर्णय आहे। त्या शासन निर्णयामुळे या महाराष्ट्र राज्यातील हजारो शाळा ह्या पटसंख्येच्या नावाखाली बंद होणार आहेत। हजारो शिक्षक हे अतिरिक्त होणार आहेत। त्यामुळे हजारो आमच्या बेरोजगारांच्या नोकऱ्या ह्या जाणार असल्यामुळे आणि वाड्या वस्त्यावरील ज्या गोरगरिबांच्या शाळा आहेत त्या जिल्हा परिषद शाळा बंद होणार असल्यामुळे एक बहुजन शिक्षण जी पद्धती आहे ही धोक्यात येणार आहे। तर तो काळा शासन निर्णय शासनाने मागे घ्यावा। एवढंच नव्हे तर अशैक्षणिक कामाच्या नावाखाली शासन आमच्याकडून अनेक कामे राबवून घेत आहेत। त्यामध्ये मागच्या वर्षी नवभारत साक्षरता कार्यक्रमाअंतर्गत सर्वेक्षण करणं, 18 ते 35 वयोगटातील जे काही अशिक्षित आमचे बांधव आहेत त्यांना शिक्षित करणं, त्यांच्या परीक्षा घेणं आणि त्यांची ऑनलाईन माहिती भरणं यासारख्या कामाचा बोजा वाढल्यामुळे जे आमचा मेन उद्देश जो आहे, जो मूळ काम आहे विद्यार्थ्यांना शिकवणं, त्या कामापासून आम्ही कुठेतरी परावृत्त होत आहोत
आणि हे जे बहुजन विद्यार्थी आहेत हे विद्यार्थी वाऱ्यावर राहत आहेत। एवढंच नव्हे तर आज घडीला हजारो शिक्षकांच्या ज्या जागा आहेत ह्या रिक्त आहेत, परंतु महाराष्ट्र शासन कुठेही हे जागा भरण्यामध्ये पुढाकार घेत नाही आहेत। मागल्या वर्षी काही मोजक्या प्रमाणात जागा भरण्यात आलेल्या आहेत, तरी शासनानं तत्काळ त्या जागा भरण्यात याव्यात। आणि एवढंच नव्हे तर या धरणे आंदोलनाच्या माध्यमातून आमची एक मागणी प्रकर्षानं शासनासमोर आहे की ड्रेस कोडच्या नावाखाली एक अट्टहास शासनाने सुरू केला आहे की आम्हाला शिक्षक बांधवांना एक ड्रेस कोड त्यांनी लागू केलेला आहे। हा कुठेतरी आमच्या नैतिक अधिकाराचा हनन आहे। त्यामुळे अशा पद्धतीनं कुठल्याही प्रकारचे निर्णय जाचक निर्णय शासनाने लादू नये आणि जो संच मान्यतेचा जो निर्णय आहे की ज्यामुळे शिक्षक शिक्षण आणि जे आमचे विद्यार्थी आहेत हे विद्यार्थी कुठेतरी धोक्यात येणार आहेत, हा निर्णय तत्काळ मागे घ्यावा, अन्यथा उग्र आंदोलन महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीनं संपूर्ण राज्यामध्ये केलं जाईल आणि महाराष्ट्र शासनाला कुठेतरी जागा व्हावं लागेल आणि घेतलेला निर्णय मागे घ्यावा लागेल।